आणि आता HMPV संदर्भात मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर येतेय। ती म्हणजेच मुंबईत सुद्धा HMPV धडकलेला आहे। नागपूर नंतर आता मुंबईत सुद्धा HMPVचा रुग्ण आढळलाय। मुंबईत 6 महिन्यांच्या चिमुकलीला HMPVची लागण झाली आहे। गेल्या आठवड्यात तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। सध्या या चिमुरडीवरती ICUत उपचार सुरू आहेत। मुंबई महापालिकेच्या परळमधल्या आरोग्य विभागाच्या कार्यालयानं मात्र अशी काही माहिती नसल्याचं सांगितलंय। पण तरी आता मुंबईकरांवरती धोका असल्याचं कळतंय। HMPV विषाणू मुंबईत सुद्धा धडकलाय। एका 6 महिन्यांच्या चिमुरडीला HMPVची लागण झाली आहे आणि तिच्यावरती ICUत आता उपचार सुरू आहेत। तर गणेश कवडे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेत। गणेश, काय सांगाल, मुंबईत सुद्धा आता HMPV आल्याचं कळतंय। 6 महिन्यांच्या चिमुरडीला लागण झाली आहे, कशी आहे तिची तब्येत? नक्कीच नागपूर पाठोपाठ आहे ते मुंबईमध्ये आहे तो HMPVचा रुग्ण आढळलेला आणि ही तर बघितलं तर 6 महिन्याची चिमुकली आहे। तिला हे याचे लागण झालेले पाहायला मिळते आणि एका खासगी रुग्णालयामध्ये सध्या तिच्यावर ICU मध्ये आहे ते उपचार सुरू आहेत। मात्र ही लक्षणं जरी सौम्य असली तरी ह्याचा प्रसार आहे तो मोठ्या प्रमाणात होताना पाहायला मिळतो। कारण की केरळच्या पाठोपाठ गुजरात, कर्नाटक नंतर महाराष्ट्रामध्ये धडकला। महाराष्ट्रातील नागपूरमध्ये येथे 2 रुग्ण होते, तर त्यानंतरून आता मुंबईमध्ये देखील याचे रुग्ण सापडू लागलेले आहेत। त्यामुळे सरकारच्या वतीने जरी सौम्य लक्षण असं सांगितलं असलं तरी देखील कुठेतरी काळजी घेण्याचं एक कारण दिसून येतंय। अच्छा, पण दरम्यान परळमधल्या आरोग्य विभागानं कार्यालयात म्हणजे त्यांनी सांगितलंय की असं काहीही नाहीये म्हणून कुठली टेस्ट करण्यात आलेली नाहीये का? ठोसपणे अजून सांगितलं जात नाही ही HMPV विषाणूचीच तिला लागण झाली आहे। नक्कीच एका खासगी रुग्णालयामध्ये तिच्यावर उपचार सुरू आहे। त्यामुळे त्याची माहिती आहे ती मुंबई महानगरपालिकेला देण्यात आलेली आहे। त्यानंतरून आता मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आहे जी टेस्ट आहे ती केली जाईल पुन्हा एकदा आणि त्याची निष्पन्नता केली जाईल। मात्र प्रामुख्याने खासगी रुग्णालयामध्ये याची टेस्ट गेलेली आहे आणि या टेस्टमध्ये HMPV असल्याचं देखील आहे ते निष्पन्न झालेलं आहे। त्यानंतरून आता महापालिकेला देखील कळवण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे महापालिका आता याच्यावर काय उपाययोजना करते हे देखील पाहणं गरजेचं आहे। नक्कीच गणेश, आपण आपल्याला पाहावं लागणार आहे की महापालिका यावरती काय उपाययोजना करणार आहे। धन्यवाद, आपण अगदी सविस्तरपणे या प्रकरणाची माहिती दिली आहे।